आणि आपले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी डेडिकेट केली मयूर लोखंडेसाठी. आमच्या सोबत जोडलेत प्रशांत पाटील. यापुढील मॅच असेल आगरी बॉईज विपक्ष आई एकविरा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी देखील केली जाईल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी शिवशंकर संघाकडून अक्षय पाटील येतोय, वेगवान गोलंदाज. त्यांच्या समोर फलंदाज आहेत महेश भंडारी. UPL मधला एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर 2 अर्धशतक आहेत, तोच महेश भंडारी. स्ट्राईकवर पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढले. पहिल्या चेंडूवर एक धमाका येतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अमोल पाटील आहेत. खूप चांगल्या क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय. आणि रोहिदास भंडारी करून जय भोले संघासाठी एक पारितोषिक आलंय. आगलं वेगळं पारितोषिक म्हटलं जाईल. जर जय भोले संघ जिंकला तर जय भोले धाब्यावर आपल्याला पार्टी, एक सेलिब्रेशन दिलं जाईल रोहित भंडारी कडून. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू फलंदाजापासून लांब ठेवला. हा चेंडू रणसुल पाटील, शरद पाटील आणि विजेश पाटील आपण आले असेल व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज अक्षय पाटील, वेगवान गोलंदाज. त्यांच्या समोर एक फलंदाज महेश भंडारी, एक मोठं नाव. यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढले आवळ्या बॅटने. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज महेश भंडारी. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील तुषार पाटील, आणि तुषार पाटील कडून इथे मात्र चुकी घडतीये. 15 ते 10 पावलं नक्कीच धावून आले होते. खूप चांगलं एफर्ट म्हटलं जाईल. चांगल्या प्रकारे जजमेंट केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला ओळा साबण हातातून जसा निष्ठावा तशा प्रकारचा चेंडू हाताला ब्रश होऊन जमिनीवर आदळलाय. जीवदान मिळलंय महेश भंडारीला. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहणार चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत, परंतु कमबॅक चांगल्या प्रकारे केलं समीर पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा जोडल्यात जय भोले संघाने 12. सितारा आहे. या सीझन मध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी जय भोले संघासाठी मनोजने केली आहे. तोच मनोज सलामीला 2 नंबरवर आले होते. पाहूया आता खेळून काढतील मनोज, सामोरे जातील रोहित. आखोडाप्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या समोर, आणि इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय मनोज. मनोजला मात्र इथे दुखापत पाण्याची गरज असेल तर आयोजक
तर पाणी घेऊन जायचे प्लीज. चला पवेलियन मध्ये आणायचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय विशाल मडवी. पहिल्या चेंडूवर हादरा दिलंय रोहितने. जयबोली संघाला धावत असताना नजर मनोजची चेंडूवर होती, त्यामुळे समोर गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना रोहितला टक्कर झाली. थोडीशी दुखापत जाणवते. पाहूया आता मात्र रोहितच्या समोर आहेत महेश भंडारी. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज महेश. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय. वन बाउन्सची ताकीद इथे मात्र देण्यात येते गोलंदाजाला. यापुढे अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर दंडित करण्यात येईल असं सांगत असताना आमचे पंच. यावेळेस समोरच्या दिशेला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत प्रेम, आणि चुकी इथे मात्र कुठल्याही प्रकारची होत नाहीये प्रेम कडून, आणि मोठा हादरा बसतोय जय बोले संघाला. महेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. पुढील फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश. पहिल्यांदा स्ट्राईक वर येत आहेत विशाल मडवी. यावेळेस चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू थोडीशा अपेक्षेने पंचांकडे जरूर पाहिलं होतं. फुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेग पंच सांगतायत. येस इट इज बीमर, आणि चेंडू जातोय बॅकवर सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. बीमर चेंडू आहे. पुढील चेंडू फ्रीट असेल. विशाल मडवीसाठी एक संधी. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्रीटचा फायदा कशा प्रकारे विशाल घेईल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. काय चेंडू हाताळतोय रोहित. फ्रीटचा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. त्याचा प्रत्युत्तर इथे मात्र विशालकडे नव्हतं. परिणामी चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने यष्टीरक्षक समीर पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यावेळेस कार्पेटच्या माध्यमाने खेळून काढले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत प्रेम. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18.
लवकर हाताळायचंय. विचार जर केला गेला तर 1.5चा टायमिंग आपल्याला घड्याळावर दिसतोय. अजूनही पहिल्या राऊंडचे 2 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. संघाने दोन्ही नोंद घ्यायची आहे. यापुढील सामने आपल्याला चांगल्या षटकांचे खेळायला मिळतील, या प्रकारे आपण स्पीडअप करायचं आहे, जेणेकरून लाईव्हच्या स्वरूपाने आपल्याला ज्या स्पर्धा खेळायला मिळतात त्या जास्त षटकांच्या खेळायला मिळतील, याचा विचार दोन्ही संघांनी करायचा आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी अमोल पाटील येत आहेत. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस शरीरावर येऊन आदळतोय. पंचांची दाद मागितली होती, ते मात्र पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळतोय अमोल पाटील हा गोलंदाज. विशाल मडवी सारखा फलंदाज इथे मात्र शांत आहे, परंतु या फलंदाजाला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाही. वारंवार चेंडू शरीरावर येऊन आदळतोय. बायच्या स्वरूपाने 1 धाव ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 19 या आकड्यावर. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय स्ट्राईकवर निलेश. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे कुठेतरी दिसत नाहीये. कुंदन जाधव यांचं सहर्ष स्वागत. खूप दिवसानंतर त्यांचे दर्शन इथे मात्र घडतंय. काय गोलंदाजी करतोय अमोल पाटील. कर्णधार आहेत या संघाचे. कर्णधार पारी पेश करतायत अमोल पाटील. सुरेख गोलंदाजी होत असताना तिसऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. काय गोलंदाजी करतोय अमोल पाटील हा गोलंदाज. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक येतील, परंतु त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. जमिनीला चाटत पुसत जातोय. सीमा रेषा पार, चौकार. केली होती, परंतु यावेळेस मात्र प्रत्युत्तर दिला जातोय जय बोले संघाच्या फलंदाजाकडून. चांगल्या प्रकारचा फटका पाहिला. पुन्हा एकदा बॉलच बॅक टू द ड्राइव्ह आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. जणू काय ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. तशाच प्रकारचा हा फटका. चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. जे चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे फ्लाय होतोय 27 या आकड्यावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय बोले संघाची 27. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीचे ऑप्शन इतके आहेत शिवशंकर संघामध्ये की कोणाला गोलंदाजी द्यायची हे देखील त्यांना पर्याय निवडण्यासाठी अडथळा निर्माण होते. एक गोलंदाज शेनवॉन स्टाईल प्रशांत पाटील देखील आहेत. ते देखील 12वे खेळाडू आहेत. म्हणजे खोलवर टप्प्याची फलंदाजी असो गोलंदाजी असो शिवशंकर संघामध्ये ठासून भरलेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक 27 या आकड्यावर. या पुढील मॅच मध्ये आपल्याला चेतन जाधव देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मागो सज्ज होतोय उंबरडे गावचा वेगवान गोलंदाज भावेश पाटील. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार. आपल्या वेगाची ओळख इथे मात्र पटवून देतोय भावेश पाटील हा गोलंदाज. अपील जरूर केली होती पंचांकडे, परंतु पंचांनी अपील मात्र इथे फेटाळून लावली आहे. चला चला पंचांची एवढं वार्तालाप करू नका. पंचांचा डिसिजन अखेरपर्यंत कायम असेल.
कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथे उपलब्ध नाहीये तुम्हाला. पाहूया पुढील चेंडू, वेगवान तेज तर्रार गोलंदाज भावेश पाटील आणि इथे मात्र फटका फसलाय विशाल मडवीचा. झेल इथे मात्र सुटणार नाही. क्षेत्ररक्षक होते अक्षय पाटील आणि इथे मात्र परतावं लागेल विशाल मडवीला तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 31 या आकड्यावर. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज वेगवान तेज तर्रार उंबरड्यामध्ये सर्वात जास्त रनअप असलेला गोलंदाज भावेश पाटील. यावेळी ब्लॉक होलचा चेंडू, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतोय. प्रत्येक होते तिथे. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश येतोय. यावेळी निर्धाव चेंडू. काय चेंडू हाताळलाय. आपल्या वेगाचा परिचय देत असताना इथे मात्र काय यष्टी रक्षक आणि फलंदाजामध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र जिंकतोय यष्टी रक्षक. थँक्यू डीजे. अशा प्रकारे इनिंग समाप्त होते. इनिंग ब्रेक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. तर पुढील मॅच असेल एकविरा विपक्ष आग्रीबॉय. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. संदीप चिखले यांना मी आमंत्रित करके त्यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. चला कर्णधार कुठे? आई एकविरा विपक्ष आगरी बॉईज.
बोल दे रे सचिन. चलेंगे दोपहर के बाद एक बहुत बढ़िया मैच है आप लोगों के सामने यहाँ पर. चलिए दोनों बैटर मैदान पर चलिए यहाँ पर. उससे पहले चलेंगे यहाँ पर डीजे मास्टर के पास. थँक्यू डीजे. तर संदीप चिखले यायचे. संदीप चिखले यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन संघाचे कर्णधार आग्री बॉईज आणि एकविरा संघाचे कर्णधार जोडलेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच आग्री बॉईज संघाने. तर दोन शब्द आपण कर्णधारांशी बोलूयात. जास्त काही विचारणार नाहीये. आम्हाला माहिती आहे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणार. तर स्पर्धेबद्दल काय म्हणू इच्छिता? एकदम झक्कास आयोजन. क्या बात आहे. आग्री बॉईज संघाचे कर्णधार झकास कामगिरी आयोजकांसाठी असं वर्णन इथे मात्र पेश केलं आग्री बॉईज संघाने. तेच वर्णन मी आग्री बॉईज संघ आई एकविरा संघाच्या कर्णधाराकडून ऐकायला उत्सुक आहे. अशाच प्रकारचं आयोजन नेहमीप्रमाणे सेवन ब्रदर्स कडून होत असतो आणि अतिशय सुंदर आयोजन. खास तर मोंटी कारभारी जे आमचे मित्र आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार. ते चांगली एक संकल्पना घेऊन येतात आणि आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतात बाहेर खेळण्यासाठी सुद्धा. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. काय मार्मिक शब्दामध्ये इथे मात्र उल्लेख केलाय या स्पर्धेचा. तर दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असेल. नक्कीच तुमचा निर्णय काय असणार आहे शेवटच्या शब्दामध्ये कळवायचा आहे. फील्ड फर्स्ट. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर आमंत्रित केलंय एकविरा संघाच्या फलंदाजांना. मैच की तरफ चलेंगे. मैच की तरफ यहाँ पर देखिए जहाँ पर 33 की टारगेट है और छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. लगातार चौका. देखिए कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. लेकिन आजकल कहाँ हमें वो देखने को मिलता है कि सांप ने मेंढक को पकड़ा है. लेकिन यहाँ पर देखिए गेंद को छोड़ते हुए बहुत बढ़िया कैच था. यहाँ पर बगैर हाथ से ठाकुर भी होते तो ये कैच ले सकते थे. 33 का टारगेट है और मैंने यही बात बताया कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. लेकिन आजकल कहाँ हमें देखने को मिलता है सांप मेंढक को पकड़ते हैं. क्योंकि आजकल तो इंसान इंसान को डस रहा है और सांप कोने में बैठ के हंस रहा है. आज जो वो चीज हमारे बचपन में देखे हमें बहुत देखा करते थे सब चीज. कभी कभी हम छुड़ाने की कोशिश भी करते थे पत्थर फेंक कर. और यहां पर देखिए बकरी की मां कब तक खैर मनाएगी. कैच छोटा और उसके बाद एक बढ़िया कैच लिया गया और 33 का टारगेट यहां से लगेगा लगभग 40 के जैसे.
पर 33 के टारगेट को बचाना है तो फिर इस तरह के काम करना होगा। और गेंदबाजी के लिए तैयार मनोज, क्या बढ़िया गेंदबाजी करते हुए। सेकेंड ओवर देखिए यहाँ पर पहला गेंद, और अभी तक देखिए अच्छी गेंदबाजी देखने को मिलता है। कुल स्कोर की बात करेंगे तो अब 12 रन बनाए, हल्की सी हवा लहरता हुआ। तो अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 21 की जरूरत है। आने वाली बात करेंगे तो यहाँ से देखिए 17 गेंद 21 के समीकरण, और गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो उड़ाया, वाह रे वाह, फ्लाइटेड 6 रन, क्या बात है। मैकी सर का देखिए इशारा कैसा आता हुआ। ओहो क्या बात है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए छक्के के साथ जाकर पहुंच गया 18 रन। और गमजी शेलर देखिए आज पहले मैच में ताबड़तोड़ बल्लेबाजी किए हैं, लगभग साइकिल के करीब नजर है। ओहो नजर नहीं, यहाँ पर आंखों से सुरमा चुरा रहे हैं भाई। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, दे देना दन छक्का। कल दर्शन भी लेके आए, एक वीरा देवी का दर्शन भी लेके आए। बना दीजिए, बन जाएंगे। कुछ भी चलते फिरते बोल दीजिए, एक दो म्यूजिक डाल दीजिए। लगातार एक क्रॉस द खेलने गए यहाँ पर, इस बार संपर्क नहीं अच्छा, लेकिन बहुत बढ़िया बल्लेबाजी देखिए। 33 रनों का टारगेट को थोड़ा सा आसान बनाते हुए, इसलिए तो मैंने पहले कहा था कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। और बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर बैटर की बात करेंगे रोहित, और इस बार देखिए सीधे बल्ले से खेले, गैप है, कोई नहीं फील्डर यहाँ पर, मौका नहीं फील्डर को हिलने का जगह से। लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। तो चलिए डीजे मास्टर देखिए, मिड ऑफ को बीट किया, खिलवाड़ कर दिए भाई चौके के साथ। देखते हैं मैच कहां पहुंच गया। 1 रन अभी जीत के लिए दूर। बढ़िया देखिए बात करेंगे यहाँ पर डैशिंग भाऊजा जी, तो उनका स्वागत है एक पुष्पा के अंदाज में निश्चित रूप से। तो चलिए 1 रनों की केवल जरूरत है यहाँ पर, और आखिरकार यहाँ पर बढ़िया मैच देखिए यहाँ पर चलता हुआ। हर खिलाड़ी से कम नहीं है। और 1 रनों की जरूरत है यहाँ पर। मैच देखिए पूरी तरह से यहाँ पर नजदीक आता हुआ। यहाँ पर 33 का टारगेट था, पहले ही मैं बता दिया था। खोद कर निकाले और विनिंग शॉट देखिए सिंगल के साथ यहाँ पर जीत दर्ज करते हुए। बहुत अच्छा जीत यहाँ पर, एक लो फाइटिंग टोटल को फाइट किया यहाँ से।